उद्या नवीन सोनं खरेदी करायचं स्वप्न बघताय किंवा सुट्ट्याच्या दिवशी गाडी काढून लांब फिरायला जायचा प्लॅन करताय, तर थांबा. हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय घराबाहेर पडू नका. कारण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही सांगितलंय त्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. जगाच्या एका कोपऱ्यात लागलेली आग आता थेट तुमच्या आणि माझ्या खिशापर्यंत पोहोचली आहे. भारतावर कोणतं तरी मोठं संकट येत आहे का? मोदींनी अचानक देशवासियांकडे त्या 3 गोष्टी का मागितल्या? चला पाहूया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सिद्धी. तुम्ही पाहत आहात वन विजन मीडिया. हैदराबादच्या सभेत मोदींनी विकासाच्या गप्पा मारल्या नाहीत, तर थेट आर्थिक युद्धाची घोषणा केली आहे. रशिया, युक्रेन आणि आता पश्चिम आशियातलं युद्ध, ह्या ठिणग्या आता भारताच्या तिजोरीवर चटके देऊ लागल्या आहेत. मोदींनी चक्क देशाला सावध राहण्याचा इशारा दिलाय. नेमकं असं काय घडलंय की पंतप्रधानांना स्वतःहून कंजूस होण्याचं आवाहन करावं लागतंय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंधन. मोदींनी स्पष्ट सांगितलंय, पेट्रोल आणि डिझेलचा वापर अत्यंत मर्यादित करा. गरज असेल तरच गाडी बाहेर काढा. सरकार आता वर्क फ्रॉम होम साठी आग्रही आहे. दुसरा मोठा झटका सुवर्णप्रेमींसाठी. किमान 1 वर्ष नवीन सोनं खरेदी करू नका, असं आवाहन मोदींनी केलंय. फिरायला जायचं असेल तर देशातच फिरा. भारताचा पैसा बाहेर घालवू नका. परदेशवारीमुळे भारताचं परकीय चलन धोक्यात आले. ही केवळ विनंती नाही, तर येणाऱ्या काळात येऊ शकणाऱ्या निर्बंधाची पहिली पायरी आहे. ही परिस्थिती सामान्य नाहीये. मोदींचे हे शब्द म्हणजे एका मोठ्या संकटाची नांदी आहेत. जर आपण आज स्वतःला आवरले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. आपण सहकार्य करणार की देश संकटात ढकलणार, हा प्रश्न प्रत्येक भारतीयासमोर आहे. तुम्हाला काय वाटतं? मोदींनी घेतलेला हा निर्णय धाडसी आहे की सरकारने आपली जबाबदारी जनतेवर ढकलली आहे? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.